नमस्कार, डॉक्टर दीक्षाज होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक श्वसनाचा आजार बघणार आहोत, तो म्हणजे दमा किंवा ब्रॉन्कियल अस्थमा। बऱ्याच जणांना बऱ्याच कालावधीपासून पंप चालू असतो, त्याच्याबरोबर काही स्टेरॉइड्स ते घेत असतात। तर अशा केसमध्ये तुम्हाला होमिओपॅथिक उपचार पद्धती नक्की मदत करू शकेल। तर आज आपण या व्हिडिओमध्ये दमा आणि त्याच्यासाठी होमिओपॅथिक उपचार पद्धती पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। तर आता दमा ब्रॉन्कियल अस्थमा जो आहे तो फुफ्फुसाचा आजार आहे। आता फुफ्फुसाला जोडल्या गेलेल्या ब्रॉन्कियल ट्यूब्स यांच्यामधून काय होतं की शुद्ध हवा आतमध्ये घेतली जाते आणि अशुद्ध हवा बाहेर टाकली जाते। या ब्रॉन्कियल ट्यूब्सना एअरवेज सुद्धा म्हटलं जातं। याच्यामधून हवेचं दळणवळण होत असतं। आता ब्रॉन्कोस्पझम होतो किंवा दम्याचा अटॅक येतो तेव्हा म्हणजे काय होतं तर जे आहे त्या ब्रॉन्कियल ट्यूब ज्या फुफ्फुसाला जोडले गेलेले असतात त्यांच्या भोवतीचे स्नायू जे आहेत ते घट्ट व्हायला लागतात, तिथे सूज यायला लागते आणि तुम्हाला जो कफ झालेला असतो तो कफ साठलेला असतो, त्याचा जो म्युकस चिकटराव जो असतो त्याच्यामुळे त्या ब्रॉन्कियल ट्यूब ज्या आहेत त्या ब्लॉक व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे काय होतं की हवा आत बाहेर येण्यास अडथळा निर्माण होतो आणि एक प्रकारचा रॅटलिंग साऊंड जो आहे आवाज यायला लागतो, घरघर असा आवाज यायला लागतो। त्याच्याबरोबर पेशंटला जो आहे ब्लॉक झाल्या कारणामुळे दम लागायला लागतो। आता हा दम्याचा त्रास होण्याची काय कारण असतात तर ॲलर्जिक आणि नॉन ॲलर्जिक अशी दोन्ही प्रकारची कारण असू शकतात। त्याच्यामध्ये ॲलर्जिक मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला परागकण पोलनची ॲलर्जी असणे, धुळीची ॲलर्जी असणे, काहींना पेट डँडर्स म्हणजे प्राण्यांचे केस त्यांची ॲलर्जी असू शकते। त्याच्याबरोबर नॉन ॲलर्जिक मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला स्ट्रेस फॅक्टर आहे किंवा बऱ्याच कालावधीपासून सर्दी खोकला कायम होत राहतं, त्याच्याबरोबरच हवेतील दूषित कण आहेत, त्याच्यामुळे प्रदूषण आहे, याच्यामुळे सुद्धा दम्याचा त्रास होऊ शकतो। काही जणांना स्किनचा प्रॉब्लेम एक्झिमा सारखा आजार असेल तरी सुद्धा दम्याचा त्रास होण्याचे चान्सेस वाटतात। त्याच्याबरोबर फॅमिली हिस्ट्री आहे, जेनेटिक फॅक्टर, अनुवंशिक आजी आजोबांमध्ये आई वडिलांमध्ये जर दमा असेल तर तो अनुवंशिकली पेशंटमध्ये येऊ शकतो। त्याच्यानंतर आहे लहान मुलांमध्ये, स्पेशली 5 वर्षाखालील मुलांमध्ये सुद्धा बाळदमा असण्याचे चान्सेस हे जास्त असतात। अशी ही दमा होण्याची वेगवेगळी कारणं आहेत। आता दम्याचा त्रास असतो तेव्हा लक्षणं काय दिसतात तर त्याचा दम्याचा अटॅक येतो तेव्हा काय होतं तर पेशंटला छातीमध्ये एकदम घट्टपणा वाटायला लागतं, छातीत काही वेळेला दुखू लागतं किंवा कफ छातीमध्ये खूप साठलेला असतो आणि पेशंट ते बाहेर काढू शकत नाही। पेशंटला झोपल्यानंतर लाईंग डाऊन पोझिशनमध्ये काही वेळेला खूप त्रास होतो, म्हणजे खूप दम लागतो, एक प्रकारचा व्हिजिंग साऊंड येत असतो, शिटी वाजल्यासारखा आवाज येणे किंवा खूप छाती भरलेली असते, घरघर असा आवाज येत असतो। काही वेळेला कफ बाहेर पेशंट काढू शकत नाही, काही वेळेला पेशंटला पिवळसर हिरव्या रंगाचा कफ पडणे अशी जी आहे ती लक्षणं असू शकतात। आता दम्याचं निदान कसं केलं जातं तर त्याच्यासाठी तुमची हिस्ट्री जरुरी आहे, तुम्हाला किती कालावधीपासून हा त्रास आहे, त्याच्याबरोबरच तुम्हाला जेनेटिक फॅक्टर आहे का, आई वडिलांमध्ये हा त्रास आहे का, त्याच्याबरोबर तुम्हाला स्किन रिलेटेड कोणता आजार आहे का, त्याच्याबरोबर काही तपासण्या असतात जसं चेस्ट एक्सरे आहे, पल्मोनरी फंक्शन टेस्ट आहे, PFT केली जाते, काही ब्लड टेस्ट केले जातात ॲलर्जीसाठी। अशा प्रकारे जे आहे ते दम्याचं निदान केलं जातं। आता आपण पाहूया की कोणती होमिओपॅथिक औषध आहे जी तुम्हाला नक्की मदत करू शकते आणि तुमचा पंप जो आहे तो नक्की कमी होऊ शकतो। तर त्याच्यामध्ये पहिलं औषध आहे नॅट्रम सल्फ 6X। हे औषध जर तुम्हाला क्रॉनिक अस्थमा म्हणजे बऱ्याच लॉंग टाइम पासून दम्याचा त्रास आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला थंड किंवा दमट हवामानामध्ये त्रास वाढत असेल, एक्झर्शनने तुमचा त्रास वाढत असेल, हवामानात बदल झाल्या कारणाने तुमचा त्रास वाढत असेल, दम लागत असेल, कफ जो आहे तो हिरवट रंगाचा पडत असेल तर अशा प्रकारची लक्षणं असतील किंवा लहान मुलांमध्ये जर बाळदम्याची टेंडन्सी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त असं औषध आहे। हे औषध तुम्ही मोठ्यांमध्ये 4 गोळ्या दिवसातून 3 वेळा चोखू शकताय, त्याच्याबरोबर लहान मुलांमध्ये 2 गोळ्या तुम्ही दिवसातून त्यांना 3 वेळा चोखायला देऊ शकताय। त्याच्यानंतर दुसरं औषध आहे आर्सेनिक अल्बम 30। हे जे औषध आहे हे तुम्हाला जर मध्यरात्रीनंतर किंवा लाईंग डाऊन पोझिशनमध्ये म्हणजे झोपल्यानंतर दम जो आहे तो जास्त लागत असेल, पेशंट कफ जो आहे तो बाहेर काढू शकत नसेल आणि जो आहे त्याच्याबरोबर पेशंटला दम एकदम दिवसभरामध्ये पेशंट कम्फर्टेबल असेल पण मध्यरात्रीमध्ये हा जर त्रास वाढत असेल तर त्याच्यासाठी जे आहे ते आर्सेनिक अल्बम अतिशय उपयुक्त असं औषध आहे। हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी 3 थेंब रात्री डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता किंवा थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून हे औषध घेऊ शकता।
नंबर 3चं औषध आहे अँटिमटाक 30. हे औषध पेशंटला जर खूप जास्त कफ छातीमध्ये जमा झालेला आहे, वेळावेळाने पेशंटला खोकला येत असतो, त्याच्याबरोबर पेशंट कफ जो आहे तो बाहेर काढू शकत नाही आणि घर घर असं रॅटलिंग जोराजोरात साऊंड पेशंटमध्ये येत असतो, त्याच्याबरोबर लाईंग डाऊन, याच्यामध्ये सुद्धा लाईंग डाऊन पोझिशनमध्ये म्हणजे झोपल्यानंतर दम जो आहे तो जास्त वाढत असेल तर त्याच्यासाठी अँटिमटाक 30 हे अतिशय उपयुक्त औषध आहे. हे औषध सुद्धा तुम्ही 3 थेंब सकाळी 3 थेंब रात्री दिवसातून 2 वेळा घेऊ शकता. डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता किंवा थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून हे औषध घेऊ शकता. नंबर 4चं औषध आहे प्लॅटा ओरिएंटलिस 30. हे सुद्धा अतिशय उपयुक्त असं औषध आहे दम्याच्या केससाठी. दम्याचा जेव्हा एकदम अटॅक येतो तेव्हा त्या केससाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. त्याच्याबरोबरच तुम्हाला क्रॉनिक अस्थमा, लॉंग टाइम पासून दम्याचा त्रास असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे औषध जे आहे ते अतिशय उपयुक्त आहे. याच्यामध्ये सुद्धा पेशंटचा कफ जो पिवळसर रंगाचा पडत असतो, पेशंटला खूप अचानक दम लागण्याचे जे चान्सेस असतात आणि अचानक पेशंटला जो अटॅक येतो दम्याचा, तर त्याच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असं हे औषध आहे. अशी ही होमिओपॅथिक औषध आहे जी दम्याच्या केससाठी अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही हा जो त्रास असतो तो बऱ्याच कालावधीपासून असतो तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्की ही औषधं घेऊ शकता. जर तुम्हाला मला कन्सल्ट करायचं असेल तर माझा नंबर जो आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेला आहे. तुम्ही व्हॉट्सअपद्वारे अपॉइंटमेंट बुक करू शकता. सो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.